नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल विजाटे. तुम्ही पाहता आपला मराठी यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. मित्रांनो, मी अटेंड करतोय बँकॉक मोटर शो, जो की थायलंड या ठिकाणी होतोय. सध्या फॉर्च्युनरचा अपडेट कधी येणार आहे भारतामध्ये, ह्या मॉडेलचे जे आहे ते भरपूर अशी चर्चा आहे. पण आता इथे जर पाहिलं तर बऱ्यापैकी तुम्हाला चेंजेस गाडीमध्ये पाहायला भेटतात, जसं की अलॉय व्हील असेल, काही फीचर देखील अपडेट झालेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून टोयोटा फॉर्च्युनर बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती भेटणार आहे. हे लेजेंडर मॉडेल आहे, त्याच्यामध्ये काय काय अपडेट आलेले आहेत, प्राइसिंग वगैरे काय असू शकते आणि सोबतच भारतामध्ये येण्याचे चान्सेस किती आहेत या गाडीचे, याच्याबद्दल देखील आज आपण माहिती घेणार आहोत. सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तो फ्रंट प्रोफाइल मध्ये पाहूया. आता लेजेंडरचा जसा लुक आहे ना, सेम तसाच लुक तुम्हाला इथे पाहायला भेटतो. बट बऱ्यापैकी तुम्हाला ग्लॉसी पियानो ब्लॅक फिनिश, सोबतच खालच्या साईडला बंपर जर पाहिला तो चेंज इथे पाहायला भेटतो. जसं की हा जो टोयोटाचा लोगो आहे हा तुम्हाला इथे चेंज भेटतो, ग्लॉसी ब्लॅक इथे शो करण्यात आलेला आहे. सोबतच हे ज्या LEDs मध्ये हेडलॅम्प आहेत, सो इथे तुम्हाला प्रोजेक्टर, लो बीम आणि इथे हाय बीम जे आहे ते तुम्हाला LEDs मध्ये पाहायला भेटतात. फोग लॅम्प आहे, हे सुद्धा तुम्हाला LEDs मध्ये मिळून जातात. फ्रंट पार्किंग सेन्सर या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. सोबतच 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. येस, तो 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे हे सुद्धा या गाडीमध्ये इथे शो करण्यात आलेलं आहे. गाडी तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता. बऱ्यापैकी तुम्हाला जे चेंजेस आहे ना, म्हणजे इथे जर पाहिलं इथे देखील ग्लॉसी ब्लॅक, देन इथे सुद्धा ग्लॉसी ब्लॅक, इथे देखील ग्लॉसी ब्लॅक. सो फ्रंट साईडने जर तुम्ही गाडीचा लुक पाहिला तर एक रगीड आणि स्टँड आउट करणारी जी गाडी ही तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळते. सोबतच इथे विंड स्क्रीनवरती ॲडासचं जे मॉड्यूल आहे फ्रंट विंडशील्डवरती, हे सुद्धा इथे देण्यात आले आहे. सो याच्यामध्ये ना तुम्हाला ॲडास लेवलचे फीचर सुद्धा मिळणार आहे. सो भारतामध्ये जे अपडेट येईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला जे ॲडासचे फीचर्स आहे ना ते देखील नक्कीच पाहायला मिळू शकतात. त्यानंतर या गाडीमध्ये इंजिन जर पाहिलं 2.8 लिटरचं जे डिझेल इंजिन टर्बोचे आहे तेच इथे ऑफर करण्यात आलेलं आहे आणि भारतामध्ये सुद्धा सेम इंजिन असणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही क्लॅडिंग पहा. ही क्लॅडिंग एकदम शेवटपर्यंत गेलेली आहे. तुम्हाला जी फूट स्टेप आहे ही सुद्धा देण्यात आलेली आहे. मागच्या साईडला सुद्धा तुम्हाला फूट स्टेप या ठिकाणी मिळून जाते. सोबतच ह्या गाडीचे अलॉयज पहा तुम्ही, जबरदस्त जे डिझाईन आहे आणि सोबतच कॅलिपर. तो हे जर रेड करून घेतले ना भाई, नेक्स्ट लेवल जो फील आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 360 डिग्री कॅमेराचा फीचर आहे. सो इथे ORM वरती देखील तुम्हाला कॅमेरा मिळून जातो. सोबतच इथे डोर हँडलवरती रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आले. ड्युअल टोनमध्ये ही गाडी असणार आहे. सो बेसिकली गाडी जर पाहिली ना, इथे वरच्या साईडला ब्लॅक आणि खालच्या साईडला व्हाईट जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळते. आणि फूट स्टेप जे की मी तुम्हाला आधी सांगितलेले, सो ही देखील तुम्हाला इथे पाहायला मिळते. सो साईड प्रोफाईलने तुम्हाला गाडी कशी वाटली कमेंटमध्ये व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका. देन मागच्या साईडने जर आपण आलो तर गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे असा काय पाहायला भेटतो. अगेन इथे फॉर्च्युनरची जी बॅजिंग ही ग्लॉसी ब्लॅकमध्ये तुम्हाला पाहायला भेटते. इथे रिव्हर्स कॅमेरा आहे, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि अगेन जो मागचा बंपर आहे ना हा तुम्ही पाहू शकता. बऱ्यापैकी तुम्हाला ॲग्रेसिव्ह आणि चेंज झालेला जो बंपर आहे हा इथे पाहायला मिळतो. लेजेंडरची बॅजिंग 2.8 आणि E4 सिग्माची बॅजिंग जी आहे तिथे देण्यात आलेली आहे. डिफॉगर वायपर तुम्हाला इथे मिळून जातो आणि जो टेलगेट आहे हा इलेक्ट्रिक देण्यात आलेला आहे. तो इथनं तुम्ही हा जो आहे तो ओपन देखील करू शकता. आता गाडीमध्ये जर पाहिलं हे जे सीट आहे वरच्या साईडला केलेले आहेत, बट इथे जर पाहिलं स्पेस वगैरे चांगलं आहे. समजा दोन्ही सीट खाली असतील तर बऱ्यापैकी थोडासा स्पेस जो आहे तो राहून जातो. सो तुम्ही इझिली ॲक्सेस जो आहे तो करू शकता आणि इथनं तुम्ही जो बूट आहे हा क्लोज करू शकता. सो रिअर प्रोफाईलने जर गाडीचा लुक पाहिला तर असा काय जो लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. सो भारतामध्ये जी फॉर्च्युनर विकली जाते लेजेंडर, त्याच्यापेक्षा ह्या गाडीचा ओव्हरऑल जो लुक आहे ना हा म्हणजे काही ॲक्सेसरीज ज्या केलेल्या आहेत, अलॉय व्हील जे भारतामध्ये आणि इथे जे पाहायला भेटतात त्याच्यापेक्षा वेगळं जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला मिळतं. आणि या गाडीची क्रेज आहे ना नेक्स्ट लेवल आहे. त्यामुळे भारतामध्ये या गाडीच्या कॉम्पिटिशनला जर आपण विचार केला तर दुसरी कुठली गाडी अशी नाही आहे. MGची जी ग्लॉस्टर आहे ती सुद्धा आहे आणि मॅजेस्टर देखील येणार आहे. बट मला असं जास्त त्या गाडीबद्दल वाटत नाही. ही गाडी जर पाहिली लॅदर ऑन फ्रेम चॅसिसवरती आहे. सो इथे तुम्हाला चॅसिस देखील पाहायला मिळते. सो असे काही चेंजेस आहेत. सेकंड रोमध्ये आपण जर आलो तर इथे तुम्हाला ब्लॅक आणि बेज कलरचं जे मटेरियल आहे ते इथे पाहायला मिळतं, जे की ओव्हरऑल फिट अँड फिनिश लेवल चांगले आहेत. इथे ॲटोमॅटिकचे विंडो आहेत हे तुम्हाला ॲटो अप आणि ॲटो डाऊन फीचर सोबत मिळून जातात. सोबतच जे सीट्स आहेत हे असे काय मिळून जातात. आता भारतामध्ये जेवढ्या पण मी फॉर्च्युनर ओनरची बात केलेलं आहे म्हणजे बोललेलो आहे ना, तर त्यापैकी भरपूर लोकांनी मला ह्या सेकंड रो सीटमध्ये थोडी कंप्लेंट केलेली बरं का. त्याच्यामध्ये कम्फर्ट एवढा चांगला नाही आहे, लॉंग जर्नीसाठी कम्फर्टेबल नाही आहे. सो तुमच्याकडे जर फॉर्च्युनर असेल तर याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
इथे टाईप सी 2 पोर्ट मिळून जातात। इथे खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे 2 पिन सॉकेट सुद्धा देण्यात आले। सो ऑन द वे तुमचे काही गॅजेट्स असतील, तुमचा लॅपटॉप आहे ते सुद्धा तुम्ही इथे चार्ज करू शकता। इथे जर पाहिलं तर 4 किलोवॅट पर्यंत तुम्ही 4 किलोपर्यंत काही सामान वगैरे इथे अडकवायचं असेल तर ते सुद्धा इथे अडकू शकता। स्पेस चांगलं आहे। वरती AC जर पाहिलं AC वेन्स देण्यात आलेले आहेत, LEDs मध्ये हेडलॅम्प आहेत। पण एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे बरं का, आता इथे जर पाहिलं इथे सुद्धा LED आहे, इथे सुद्धा LED आहे, पण इथे मागे हॅलोजन दिलेलं आहे। म्हणजे टोयोटाने असं का केलं मला देखील माहिती आहे, तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। त्यानंतर आपण फ्रंट एकदा पाहून घेऊया। सो इथे सुद्धा जर पाहिलं ब्लॅक आणि बेज कलरचं जे ओव्हरऑल मटेरियल ते यूज झालेलं आहे, सॉफ्ट टच मटेरियल आहे। इथे हार्ड प्लास्टिक आहे, इथे सुद्धा हार्ड प्लास्टिक, बट इथे जर पाहिलं सॉफ्ट जे मटेरियल ते यूज झालेलं आहे। इथनं तुम्ही जो ग्लब बॉक्स हा ओपन करू शकता, इथे देखील एक ग्लब बॉक्स देण्यात आलेला आहे। सो इथनं देखील तुम्ही जो ॲक्सेस आहे तो घेऊ शकता। बट हा जर पाहिलं ना कूल्ड नाही बरं का, हा कूल्ड आहे का तो एकदा पाहूया आपण। ओके सो हा कूल्ड आहे। वरच्या साईडला तुम्हाला कूल्ड जो ग्लब बॉक्स आहे हा या ठिकाणी मिळून जातो। को ड्रायव्हर जे सीट आहे ना हे तुम्ही इलेक्ट्रिकली जे आहे ते ॲडजस्ट करू शकता आणि 6 वे ॲडजस्टमेंट जे आहे त्याच्यामध्ये असणार आहे। त्यानंतर इथे जर पाहिलं लेजेंडरची जी बॅजिंग आहे ती इथे देण्यात आलेली आहे। सोबतच आतल्या साईडला आपण गेलो तर इथे ॲटोमॅटिक जो गिअर बॉक्स आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे। इथनं तुम्ही जे 2 व्हील ड्राईव्ह आहे 4 व्हील ड्राईव्ह याच्यामध्ये कन्वर्ट करू शकता। हा आहे ACचा कंट्रोल, इथे 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट, DACचं सुद्धा फीचर देण्यात आलेलं आहे आणि इथे वायरलेस जो चार्जर हा देखील मिळून जातो। हा जर सेंट्रो कॉन्सोल पाहिला ना हा बऱ्यापैकी तुम्हाला एक प्रीमियम जो फील आहे हा देणार आहे। सो तुम्ही 2 कप होल्डर पाहू शकता। सोबतच इथे 9 इंचची जी स्क्रीन आहे ती देण्यात आलेली आहे। इथे AC वेन्स आहे आणि इथनं तुम्ही टाईम सेट करू शकता। हजार्ड लाईटचं जे बटन आहे ते इथे देण्यात आलेलं आहे। असं काय स्टेअरिंग व्हील आहे। नॉर्मली तुम्हाला जो इंडियामध्ये जसा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे तोच इथे पाहायला भेटतो। त्या साईडला स्पीडोमीटर आहे, या साईडला RPM मीटर, बाकी इथे जर पाहिलं वायपरचे कंट्रोल, इकडे हेडलॅम्पचे कंट्रोल आणि पेडल शिफ्टर सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत। आणि इथे क्रूज कंट्रोलचं बटन आहे, तो तुम्हाला तो जो एक रेट्रो फील आहे ना तो येणार आहे। इथे पॉवर विंडोचे जे कंट्रोल आहेत ते देण्यात आलेले आहेत। सीट्स क्वालिटी फ्रंट साईडची जर पाहिली तर ती नक्कीच चांगली भेटते। इथे खालच्या साईडला जर पाहिलं ड्राय मोड देण्यात आले, इको, नॉर्मल आणि स्पोर्ट। इथे इंजिन ऑटो स्टार्ट स्टॉप ऑफ करू शकता, ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ करू शकता आणि हँड ब्रेक बाई म्हणजे आत्तापर्यंत जे आपण बजेट आहे या गाडीचं त्या बजेटमध्ये ऑलमोस्ट सगळ्याच गाड्या तुम्हाला जो हँड ब्रेक आहे हा इलेक्ट्रिक ऑफर करतात, बट इथे अजून सुद्धा तुम्हाला मॅन्युअली जो आहे तो ऑफर केलेला आहे। इथे आहे आर्म रेस्ट, त्याच्या खाली सुद्धा जागा देण्यात आलेली आहे, पण याच्यामध्ये कुठले पॉवर सॉकेट जे आहे ते देण्यात आलेलं नाही आहे। सो फ्रंट साईडने जर गाडीचा लुक पाहिला तर असा काय जो लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि सोबतच गाडीचे JBLचे जे स्पीकर आहे ते इथे JBLचे स्पीकर तुम्ही पाहू शकता। तो आणि सोबतच जी स्क्रीन आहे ती सुद्धा JBLची इथे देण्यात आलेली आहे। जवळपास 2016 पासून जे मॉडेल आहे फॉर्च्युनरचं, आता हे लेजेंडर तर मध्यंतरी आलेलं होतं, पण तरी देखील प्लॅटफॉर्म सेम आहे। आणि गाडी ही नेक्स्ट जनरेशन कधी येणार आहे याच्याबद्दल मला देखील अजून काय अपडेट नाही बरं का। भारतामध्ये जवळपास 2 ते 3 हजार युनिट जे आहेत त्या दर महिन्याला ह्या फॉर्च्युनरच्या रेग्युलर फॉर्च्युनर आणि लेजेंडर सुद्धा विकली जातात। सो हे अपडेट जर आलं भारतामध्ये तरी देखील गाडी विक्रीमध्ये कुठलीही घट होणार नाही, इव्हन वाढू देखील शकते। बाकी 360 डिग्री कॅमेराचं फीचर असेल, थोडेसे अलॉय चेंज, ॲडासचे जे फीचर्स आहेत जे की तुम्ही पाहू शकता इथे विंडशील्डवरती जे मॉड्यूल आहे ते देण्यात आलेले। सो बऱ्यापैकी चेंजेस आहेत, जास्त चेंजेस नाही बरं का। आणि थायलंडमध्ये ना ही गाडी जर पाहिली तर बऱ्यापैकी जे मॉडिफिकेशन आहे तुम्हाला लिगल इथे पाहायला भेटतं। सो ही गाडी अशी काय आहे। सो फॉर्च्युनरबद्दल तुमचं काय मत आहे? इंजिन सेम असणार आहे आणि ॲटोमॅटिक गिअरबॉक्स जो देण्यात आलेला आहे। सो इंजिनमध्ये कुठलाही चेंज नसणार आहे। ॲव्हरेजचा जर आपण विषय घेतला एक अराउंड 7-8चं ॲव्हरेज तुम्हाला ऑन रोडवरती मिळू शकतं आणि सिटीजमध्ये जर चालतं तर थोडंसं कमी देखील होऊ शकतं। हायवेजवरती अराउंड 9-10-11 पर्यंत देखील तुम्ही मायलेज जे आहे या गाडीकडून घेऊ शकता। बाय द वे तुमचे या गाडीबद्दल काय ओपिनियन आहे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।